अलगनंदा कुठे पाहिजे अलगनंदा? अरे काय बडबडतोयस तू? आमच्या घरात मद्य पिऊन आलायस आणि तू हिला आपली म्हणतोयस, माझी म्हणतोयस? तुझं हिच्याशी असलेलं नातं कोणत्या तोंडाने सांगतोयस तू? कोणाच्या तोंडाने? या तोंडाने बोललो मी. अलगनंदा आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुम्ही किती काही करायचा प्रयत्न केला तरी काही करू शकणार नाही. समजलं काय? अगं हे अलगनंदा, अगं काय बोलतोय हा? अगं बोल ना, तोंड उघड आणि काय ते सांग. हे तू बस. माझ्या होणाऱ्या बायकोवर असं ओरडायचं नाही. सावध राहीस तू. वर्षानुवर्ष छळ केलायस तू तिचा. आता बस. सावत्र आई असली म्हणून काय झालं? अरे आई आहे मी तिची. आणि तुझ्यासारख्या दारुड्याच्या हातात तिचा हात देऊ मी? अहो विनायकराव, अहो तुम्ही मद्य पिऊन का आलायत? तुम्हाला लाज नाही का वाटत? लाज? कसली लाज? अगं मी इथे तुझा हात मागायला आलोय, हात मागायला. सांग तुझ्या त्या बापाला आणि तुझ्या सावत्र आईला सांग. हे बघ, आपण उद्याच लग्न करू, उद्याच. चल चल तू माझ्यासोबत चल. अरे बेवड्या, आमच्याच घरात येऊन उच्छाद मांडलायस हा? आणि आमच्या लेकीला घेऊन जायची भाषा करतोयस? चल निघ इथून, निघ म्हणते ना. तू तू चल चल माझ्यासोबत. चल उठ. चल तू माझ्यासोबत. चल चल पटकन. अरे आपण परत इथे झालो, हरकत नाही, परत जाऊ. चल चल. तू इथे राहून काय करणार आहेस? ही तुझी छळ करणारी आई सतत छळ करत बसते. काय पाहिजे इथे राहून? नको नको राहू तू. चल आपण दोघं राजा राणी सारखं राहू, दोघं मिळून लग्न करू पटकन. चल तू चल चल चल. अहो तुम्ही भानावर या. मी अशी पळून जाणारी मुलगी नाहीये. अहो माझ्यावर माझ्या बाबांची जबाबदारी आहे. तुम्हाला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना, तर तुम्हाला मद्य सोडावं लागेल, वाईट कामं सोडावे लागतील आणि माझ्या आई बाबांची जबाबदारी घ्यावी लागेल. मला फक्त तू हवी आहे. तुझ्या आई बाबाच्या जबाबदारीशी मला काही घेणं देणं नाहीये. तसंही तुझा बाप उद्या मरणारच आहे, मरू दे त्याला. काय म्हणालात? मी म्हणालो तुझ्या बापाला मरू दे आणि तुझ्या सावत्र आईला पण मरू दे. सोडा मला. तू माझ्यावर हात उचललास, माझ्यावर. आता तर मला ना तुमच्याशी लग्न करायचंच नाहीये. माझ्याशी लग्न नाही करायचं तुला? माझ्याशी? ठीक आहे, तुला माझ्याशी लग्न करायचं नाही ना, नातं जोडायचं ना माझ्याशी, ठीक आहे. मलाही तुझ्याशी लग्न नाही करायचं. पण ऐक, आता मी शांत बसणार नाही. अख्ख्या गावभर तुझी बदनामी करीन. ज्याच्यावर तू प्रेम केलंस त्यालाच लाथ मारली असेच बोलतील सगळे जण. तोंड दाखवायला पण तुला जागा नाही राहणार गावात. तोंड दाखवायला सगळ्या गावात बदनामी करत सुटेन तुझी, सगळ्या गावात.
अरे आमच्याच घरात येऊन माझ्या लेकीची बदनामी करणार तू आणि इथे येऊन उच्चाद मांडलायस. चल निघ, हातातून निघच. निघ म्हणते ना, निघ 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 इथलं, निघ म्हणते ना. चल उठ, ए म्हातारे, निघ इथून. तू बाबा. चल चल जा आमच्या घरातून. अलकनंदा, अगं काय म्हणून या दारुड्याला तू जोडीदार म्हणून निवडलास? अगं तू या दारुड्या बरोबर पळून गेली असतीस तर तुझ्या बाबांचं आणि माझं काय झालं असतं कळतंय का तुला? अलकनंदा, नाही मला वाटत नाही मी वाचते तसं. मला मला जगायचंय ग, तुझं लग्न करायचंय, तुझा संसार बघायचंय ग, नातपंडाला खेळवायचं. अलकनंदा, अलकनंदा, मला मला मारायचं नाही ग. अलकनंदा, 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 अलकनंदा ग डोळे उघड, काय झालं तुला? अगं हे बघ, तू काय काळजी करू नकोस. अगं तुझे बाबा आहेत, मी आहे, आपण ह्यातून काहीतरी मार्ग काढू. पण तू डोळे उघड, उठ अलकनंदा, उठ. अलकनंदा, मी फक्त तुझ्यासाठी जगतोय ग. पोरी आम्हाला सोडून जाऊ नको, नको जाऊ. याच गुच्छाकडे आकर्षित झाली होतीस ना? हो स्वामी, आधी वाटत होतं हा गुच्छ मला मिळाला तर सगळं सोपं होईल. पण हा गुच्छ वरून जरी सुंदर वाटत असला तर आतून कसा आहे ठाऊक आहे? दाखवतो, चल माझ्या बरोबर. माहिती बुवा, माझी बायको तर बरी होईल ना? तिला काही होणार तर नाही ना? सूर्यराव, आता काहीच मार्ग नाही. फार फार तर आजचा दिवस. यांच्या देहात प्राण राहिला तर चमत्कारच होईल. तुम्ही काहीतरी करा ना. शिवशंकर शंभो. स्वामी, आपण इथे तुझे डोळे उघडायला आलोय आणि तुझ्या वरवरच्या श्रीमंतीला पाहून चुकीच्या मार्गाला जाऊ पाहणाऱ्या अलकनंदाचे डोळे उघडायला आलोय. पाहिलंस, ही याच्या आयुष्याची काळी बाजू. याची पत्नी गेली अनेक वर्ष आजारी आहे, अनेक उपचार करून झाले, अनेक वैद्य पाहून झाले. रोज वैद्य येतात, उपचार करतात, पण काही उपयोग नाही. काय रे, हिच्या औषधांचा परिणाम झाला नाही ना? हो स्वामी, जगातली सगळी महागडी औषधं मागवली
महागडे वैद्य बोलवले, पण काहीच गुण आला नाही स्वामी. आपण काहीतरी करा, माझ्या बायकोला वाचवा स्वामी. तू आजवर हिचे उपचार चुकीच्या मार्गातून कमवल्या पैशातून करत आलास आणि आता तेच करतोयस. तू लोकांना लोबाडलास, त्यांची हाय लागली आणि त्याचे हे परिणाम. अरे सरळ मार्गाने कमावलेल्या एका पैशात जरी औषध आणलं असतास ना तरी ही बरी झाली असती. जा, सरळ मार्गातून कमावलेला एक पैसा घेऊन ये. हो स्वामी. स्वामी, ही माझ्या पहिल्या कष्टाची कमाई आहे. सरळ मार्गाने मिळवलेला हा पैसा आहे. आजपर्यंत मी हे नाणं जपून ठेवलं होतं. हे घ्या. गुडगा. स्वामी, 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 तुमच्या कृपा आशीर्वादामुळे माझी पत्नी बरी झाली. कित्येक वर्ष ती आजारपणामुळे खितपत पडली होती. त्यामुळे घरामध्ये वाद होत होते. आमची मुलं थोड्या पैशासाठी, थोड्या मतभेदासाठी आम्हाला सोडून निघून गेली. आमचा अपमान केला, आम्हाला वाईट वागणूक दिली. यामुळे माझ्या वाट्याला वर्षानुवर्ष एकटेपण आलं. स्वामी, माझ्याकडे सगळं होतं हो. पैसा, घर, शिपाई, मान मर्ताब, पण सुख सुख काय माझ्या वाट्याला आलं नाही. त्यामुळे मला एकाकीपणाचं दुःख वाट्याला आलं. आपण जिथून पाहतो तिथून ते सुखी असतात, पण प्रत्यक्षात त्यांची हाय ते भोगत असतात. हे कायम लक्षात ठेव. हो स्वामी, तुम्ही जे जे सांगितलं ते मी सगळं लक्षात ठेवेन. तुम्ही दाखवलेल्या वाटेवर मी चालण्याचा प्रयत्न करेल. मी जे वाईट मार्गाने कमवलेली संपत्ती मी गोरगरिबांना वाटून टाकणार. इथून पुढचं जीवन मी आणि माझी पत्नी साधेपणाने जगू. आम्हाला माफ करा स्वामी, आम्ही चुकलो. स्वामी, मी चुकले, मला माफ करा. लोभ, भीती आणि असहाय्यतेने मी विवेक सोडला होता. मी सूर्यरावांसारखाच विचार करू लागले होते आणि पापाच्या मार्गाने बाबांचा उपचार करायचा प्रयत्न करत होते. मला माफ करा स्वामी. वेळोवेळी आम्ही तुझी परीक्षा घेतली, तुला सावध केलं, मार्ग दाखवला, पण तू शहाणी झाली नाहीस आणि म्हणून ही रचना करावी लागली.
पुजारी काकांच्या रूपांमध्ये तुम्हीच होतात स्वामी. माफ करा स्वामी, मी तुम्हाला ओळखू शकले नाही. सीताराम, बाळा काळजी करू नकोस. सीताराम वैद्य तुझ्या वडिलांना बरं करेल. काय रे करशीला? हो स्वामी. आणि विनायकही सुधारेल. शिव शंकर शंभो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. कोणी धाडस केलं हे? नाही. बंद करा, बंद करा, श्री स्वामी समर्थ. बंद करा. मी इथे असताना नाव घ्यायचं कुणी धाडस केलं? श्री कुणी धाडस केलं? समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री बंद करा, मला त्रास होतोय. बंद करा. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी मला त्रास होतोय. थांबवा आवाज. श्री स्वामी समर्थ. कोण आहे? कोण आहे? श्री स्वामी बंद करा. त्रास होतोय. बस. स्वामी बस. समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ. स्वामी श्री थांबवा हे. स्वामी थांबवा. समर्थ. बाळ्या, हाच तो कली. स्वामी, मानलं तुम्हाला. तुमच्या कृपेसमोर माझं साम्राज्य क्षणात कोसळलं. मी शरण आलो स्वामी. मला माफ करा, मला माफ करा स्वामी. आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं तेल बनायला, आणि सगळे तेच प्रत्यक्षात अंमलात आणताय. सावकार, स्वामींचा निरोप आहे. तेल बना. स्वामी, तुम्ही गावातल्या अनेकांना शहाणं केलं. ते तुमचीच भक्ती करतायत, ते तुमचंच नाव घेतायत. ज्या मनामध्ये तुमचं नाव रुजलंय तिथं मी कधीच प्रवेश करू शकत नाही. कलियुगात तरुण जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामी भक्ती, हे मला कळलंय स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता मी काय सांगतोय ते नीट आहे.
हे कायम लक्षात ठेव. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी.